सर्वांना लहानपणापासून एक गोष्ट शिकवली जाते, ती म्हणजे की कुठलाही प्लॅन किंवा कुठलीही गोष्ट, तुमचे स्वप्न हे पूर्ण झाल्याशिवाय लोकांपर्यंत शेअर करू नका किंवा लोकांना सांगू नका. पण ह्यामागे नक्की सायंटिफिक कारण काय किंवा यामागे अंधश्रद्धाच आहे का फक्त, हे मी आज तुम्हाला या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि एक छोटीशी गोष्टही सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, बऱ्याचदा आपल्याला सांगितलं जातं की कुठलेही प्लॅन किंवा कुठलीही आपली स्वप्न हे पूर्ण झाल्याशिवाय लोकांना सांगू नका. पण यामागे खरं सायंटिफिक कारण काय आहे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. एक मुलगा एका छोट्याशा गावात राहायचा आणि तो मुलगा अतिशय हुशार होता. त्याला बऱ्याच गोष्टी जमायच्या, त्याच्याकडे खूप क्रिएटिव्हिटी होती, खूप आयडियाज असायच्या आणि तो त्या आयडियांवरती कामही करायचा. परंतु त्या आयडिया त्याच्या कधी पूर्णच होत नसायच्या. त्यामागे कारण काय असायचं की तो त्याच्या आयडिया पूर्ण होण्याआधी लोकांना सांगायचा. अशा बऱ्याच आयडिया त्याने पूर्ण होण्याआधी लोकांमध्ये त्याचा बडेजाव केला किंवा त्या गोष्टी लोकांमध्ये पसरवल्या, परंतु त्या गोष्टी कधी पूर्णच झाल्या नाही आणि त्याच्या ह्या आयडिया एक स्वप्नच बनून राहिल्या. आणि त्याचबरोबर लोक त्याला हसायची सुद्धा की एवढे मोठे मोठे स्वप्न बघतोस, आम्हाला येऊन सांगतोस, पण ते कधी पूर्णच होत नाही. त्यामुळे तो मुलगा अतिशय डिमोटिवेट झाला होता. एक दिवस तो असाच एका नदी किनारी बसलेला असतो आणि तिथे एक आजोबा येतात आणि त्या मुलाला विचारतात की का रे, तू इतका उदास का बसला आहेस, काही तुला प्रॉब्लेम आहे का, किंवा तू कुठल्या गोष्टीवरती विचार करतोय का, मला सांग, माझ्याकडे शक्य असेल तर मी तुला सोल्युशन देतो. त्यावरती तो मुलगा त्या आजोबांना सांगतो की आजोबा, मी एवढ्या गोष्टींचे प्लॅन करतो, माझ्याकडे एवढी क्रिएटिव्हिटी आहे, एवढे आयडियाज आहे, परंतु मी ज्या वेळेस त्या करतो पण त्या पूर्णच होत नाही. मग यामागे नक्की कारण काय? एकतर माझ्यामध्ये काहीतरी कमी आहे किंवा माझ्या आयडियाज मध्ये काहीतरी कमी आहे आणि लोक तर आता माझ्यावरती हसताय माझ्या आयडियाज ऐकून किंवा माझी स्वप्न पूर्ण होत नाहीये, त्यामुळे ही लोक माझ्यावरती हसताय. वरती ते आजोबा त्या मुलाला घेऊन एका झाडाखाली जातात आणि तिथे एक दगड ठेवलेला असतो. ते आजोबा त्यांच्या खिशातून 2 बिया काढतात आणि एक बी त्या दगडावरती ठेवतात आणि दुसरी बी त्या जमिनीत पुरतात. आता ते आजोबा त्या मुलाला सांगतात की 2 दिवसानंतर तू इथे यायचं आणि ह्या 2 बियांमध्ये तुला काय फरक जाणवतोय तो मला येऊन सांगायचं. त्या मुलाला सुरुवातीला काही समजतच नाही. तो मुलगा विचार करतो, मी या आजोबांकडे सोल्युशन मागितलं आणि हे आजोबा मला ह्या बिया का दाखवताय. त्यावरती तो मुलगा हसतो, पण आजोबांचं ऐकतो सुद्धा आणि तो 2 दिवसांनी तिथे येतो. तेव्हा त्याला दिसतं की जी बी त्याने दगडावरती ठेवलेली होती त्याला सर्व बाजूंनी मुंग्या लागल्या होत्या आणि जी बी जमिनीमध्ये होती ती अतिशय सुरक्षित होती. यावरून त्या मुलाला ही गोष्ट लक्षात आली. त्यानंतर त्या मुलाने त्या जमिनीतल्या बीला दररोज हळूहळू पाणी द्यायला सुरुवात केली. ज्या प्रकारे त्या आजोबांनी सांगितलं त्या प्रकारे त्यांनी त्या सर्व गोष्टी त्या जमिनीतल्या बीला द्यायला सुरुवात केली आणि काही दिवसातच तिथे एक छान रोपट उगलं आणि तो मुलगा त्या आजोबांना ते घेऊन येतो आणि त्यांना ते रोपट दाखवतो. त्यावरती ते आजोबा म्हणतात, बघ, हेच तुझी चूक आहे. त्यावरती तो मुलगा म्हणतो, यात काय चूक? त्यावरती ते आजोबा त्याला म्हणतात की जी बी तू त्या दगडावरती ठेवलेली होती ना, ती बी म्हणजे तू ज्या आयडिया लोकांना शेअर करतो त्या आहेत. ज्या वेळेस आपण कुठलीही गोष्ट लोकांमध्ये शेअर करतो तेव्हा लोकांचं सर्व लक्ष त्या गोष्टीकडे असतं. ज्या प्रकारे त्या मुंग्यांचं सगळं लक्ष त्या बियांकडे होतं आणि हळूहळू येऊन त्यांनी त्या बीला पूर्णपणे पोखरून टाकलं आणि तिला मोठं होऊच दिलं नाही. परंतु जी बी या जमिनीत आहे ती सुरक्षित आहे, तिच्याकडे कोणाचेही लक्ष नाही, त्यामुळे ती बी सर्व प्रकाराने सुरक्षित आहे. ती जमिनीत असल्यामुळे तिला सर्व प्रकारचं पोषण मिळतंय, तिला पाणी मिळतंय आणि कोणाला ते समजतही नाहीये.
जोपर्यंत तिचं रोपटं तयार होत नाही तोपर्यंत कोणाच्या लक्षात देखील आलं नाही की इथे एक बी पेरलेली आहे आणि आज त्याच सुरक्षित बीचं एक छान रोपटं तयार झालेलं आहे आणि हेच तुझं स्वप्न आहे. त्यावरून त्या मुलालाही कळतं की आपली चुकी काय आहे. आपण आपले स्वप्न सुरक्षित ठेवण्याऐवजी जगाला सांगत फिरतो आणि मग लोक त्याकडे लक्ष देत असतात. लोक येऊन तुमचं कौतुक करत असतात की किती छान आयडिया आहे, किती छान प्लॅन आहे आणि मग लोकांचं पूर्ण लक्ष त्या तुमच्या प्लॅनकडे असतं आणि तुमच्या आयडियाजकडे असतं. याच प्रकारे त्या मुलाने त्याची जी आत्ताची आयडिया होती ती कोणालाही सांगितली नाही. त्याचं एक स्वप्न होतं की आपण त्या गावामध्ये एक स्वतःचं फर्निचरचं दुकान सुरू करायचं. त्या मुलामध्ये खूप क्रिएटिव्हिटी होती. त्याला त्या फर्निचरच्या दुकानामध्ये क्रिएटिव्ह वस्तू बनवून विकायच्या होत्या. त्याने त्यावेळेस ती आयडिया कोणालाही सांगितली नाही. त्याने महिनाभर घरात बसून त्याच्या आयडियावरती काम केलं आणि ज्या वेळेस त्याचं काम पूर्ण झालं त्यावेळेस 1 महिन्यानंतर त्याने ज्या लाकडी वस्तू बनवलेल्या होत्या त्या घराबाहेर काढल्या आणि त्याचा एक स्टॉल मांडला आणि त्यानंतर लोक बघायला आले आणि लोकांनी त्याचं कौतुक केलं आणि लोकांना आश्चर्यही वाटलं की यावेळेस यांनी कुठलीही गोष्ट न सांगता करून दाखवली. कारण आपल्याला या छोट्याशा गोष्टीवरून एक गोष्ट लक्षात येते की ज्या वेळेस आपण आपली स्वप्न लोकांना सांगत फिरतो त्यावेळेस लोकांचं सगळं लक्ष हे तुमच्याकडे असतं आणि बऱ्याचदा आपल्या आयडिया ऐकूनच लोक आपलं कौतुक करतात. त्यामुळे आपण अतिशय उत्साही होतो आणि आपण अगदी त्या आयडियाजवरती काम करायचं सोडून त्याचे स्वप्नच बघायला लागतो आणि आपण मेहनत करायची सोडून त्या गोष्टी टाळायला लागतो. हेच फरक असतो की ज्या वेळेस आपण लोकांना काही गोष्टी सांगतो त्यावेळेस लोक कौतुक करतात आणि आपण त्या कौतुकानेच भारावून जातो आणि आपण काम करणं सोडून देतो. त्यामुळे तुमचे प्लॅन जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत लोकांना सांगू नका. कारण की ज्या दिवशी ते पूर्ण होतील त्या दिवशी आपोआपच ते लोकांना दिसतील, समजतील. पण त्याआधी जर तुम्ही त्यांना सांगत फिरलात तर ते प्लॅन कदाचित कंप्लीट होणार नाही. त्याच्यामध्ये बऱ्याच अडचणी येतील. बरेच लोक तुम्हाला येऊन विचारतील आणि तुमचं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा खराब होईल आणि तुम्ही जी गोष्ट करणार आहे त्याच्यामध्ये बरेच लोक त्यांचे निगेटिव्ह पॉइंट्सही मांडतात की ही गोष्ट शक्य नाही किंवा ही गोष्ट होणारच नाही. खूप कमी असे लोक असतात की जे तुम्हाला त्या गोष्टीबद्दल पॉझिटिव्ह पॉइंट सांगत असतात. त्यामुळे तुम्ही बऱ्याच आयडिया हे लोकांची निगेटिव्हिटीमुळेही स्किप करत असतात. त्यामुळे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की तुमचे प्लॅन हे जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत लोकांना सांगू नका. कारण निगेटिव्हिटीमुळेही तुमचे बरेच प्लॅन हे अनसक्सेसफुल होतात. त्यामुळे कुठलेही स्वप्न पूर्ण होण्याआधी कोणालाही सांगू नका किंवा ते कोणासोबत शेअर करू नका. कारण तेही त्या छोट्याशा बियाण्याप्रमाणे असतात आणि त्यांचं रोपटं होईपर्यंत ते कोणालाही सांगू नका. आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.